श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुम्हाला माहिती आहे, अक्कलकोटामध्ये एक शेतकरी होता, म्हणजे बागायतदार होता मोठा. ही गोष्ट मी ऐकली, ती जस्ट मी तुमच्याशी शेअर करतोय. तो बागायतदाराचं काय झालं, त्याच्या बागेतली काही केळी म्हणजे त्याला स्वामींना प्रसाद म्हणून द्यायची होती. म्हणजे त्याचं म्हणणं असं होतं की माझ्या बागेत आलेलं हे पहिलं फळ आहे, जे मी स्वामींनाच देईन आणि स्वामींनीच ते पहिलं खावं, अशी त्याची इच्छा होती. तर झालं असं की त्या दृष्टीने त्यांनी ती फळं, म्हणजे जी केळी होती, त्या केळी बागेतली सगळी केळी गोळा केली आणि स्वामींना द्यायसाठी स्वामींच्या मठाकडे निघाला. त्या मठाकडे जात असताना त्यांनी ती केळीनी भरलेली त्याची बैलगाडी घेऊन जात असताना रस्त्यावरती काही लहान मुलं खेळत होती. त्या लहान मुलांपैकी काही मुलांनी त्याला म्हटलं की काका, आम्हाला 2 केळी द्या ना खायला. तर त्यांनी त्या लहान मुलांना त्या केळीला हात लावून असं काठीने मारलं. त्याला केळी नाही मिळणार तुम्हाला, ही मी स्वामी महाराजांना द्यायला चाललो आहे, स्वामी महाराजांची केळी आहे ती, तर स्वामी महाराजांचा प्रसाद आहे म्हणून त्यांना तो असं म्हटलं आणि त्यांना हातावर काठीने मारलं आणि त्यांना गाडीपासून लांब व्हायला सांगितलं. आणि तसंच पुढे जात असताना एका वळणावरती त्याला एक गरीब भिकारी व्यक्ती दिसली, जिला खूप भूक लागली असावी कदाचित. त्या माणसानी सुद्धा तेच केलं की त्याला म्हटलं की दादा, मला खूप भूक लागली, मला 2 केळी दे ना खायला. तर त्यांनी त्या भिकाऱ्याला एकदम असं, भिकारी, इथून लांब हो, ही केळी तुझ्यासाठी नाही आहेत, ही स्वामी महाराजांसाठी केळी आहेत, मी त्यांना द्यायला घेऊन चाललो आहे, तू निघ इथून, ही केळी खराब करशील, तू घाण करशील, असं म्हणून तो तिथून सुद्धा निघाला. तिथून निघाल्याच्या नंतर तो स्वामी महाराजांकडे पोचला. स्वामी महाराजांकडे पोचल्याच्या नंतर त्यांनी काही केळी हातात घेऊन महाराजांच्या पायाशी ठेवली. महाराजांना म्हटलं, महाराज, माझ्या बागेतले हे पहिलं फळ आहे, हे मला तुम्हाला द्यायचं होतं, म्हणून मी तुमच्यासाठी घेऊन आलो. असं बोलल्याच्या नंतर स्वामी त्याच्यावरती एकदम संतापले, चिडले. त्याला म्हटले, उठ इथून, चालता हो, आणि त्याला धक्का देऊ, असं निघ इथून. नालायका, मी मगाशी ज्यावेळेस तुझ्याकडे केळी मागितली त्यावेळेस तू माझ्या हातावर काठी मारलीस आणि मला म्हटलास की माझ्या गाडीपासून लांब हो, केळी घाण करशील, निघ इथून, चल चालतं, मला काही तुझी केळींची गरज नाही आहे, असं म्हणत त्यांनी त्या म्हणजे बागायतदाराला त्यांच्यासमोरून जायला सांगितलं. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की भगवंत हा नेहमी तुमचं अंतःकरण बघत असतो. तुम्ही कुठल्या हेतूने काय कार्य करताय ते तुमचं बघत असतो. तुमचं मन जर साफ असेल तर भगवंत तुमच्या नेहमीच मदतीला येतो. तो तुमचा दिखावा बघत नाही. त्याच्यामुळे मित्रांनो, आपलं मन साफ ठेवा, अंतःकरण साफ ठेवा. स्वामी नेहमीच मदतीला येतील. थोडासा उशीर होईल पण नेहमीच मदत करतील, योग्य वेळेत करतील. श्री स्वामी समर्थ.